नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे विशाल अनप्लग. तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय. काय कुठे फिरायला जायला टाइमच नाही मिळाला ऑफिसच्या कामांमुळे. आमच्या मित्रांनी ऑलरेडी सालाबाद प्रमाणे एक राईड डिसाईड केलेली की कुठंतरी जायचं 4 ते 5 दिवसांसाठी. त्यात आपली नवीन गाडी पण आलेली होती. जबरदस्ती बॉसकडनं सुट्ट्या घेतले आणि ठरवलं की यावेळेस कोकण राईडला जायचं. कोकण राईड म्हणजे आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती यावर्षी, कारण की कोकण राईडमध्ये आम्हाला भरपूर देवस्थान करायचे होते, भरपूर जागेवर फिरायला जायचं होतं. ऑलमोस्ट आम्ही 30 ते 35 जण होतो. त्यात आमचे 20 ते 25 बाईक होते, एक मोठी गाडी होती सामान ठेवायला. तर चला तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे कुठे फिरलो आणि कुठे एन्जॉय केला व आमचे काय मुवमेंट होते ते तुम्हाला दाखवतो. एकदम सक्सेसफुल राईड झाली, पण आम्हाला फार मजा आली कारण की आम्हाला पाऊस पण फार कमी लागला. तर चला एन्जॉय करू. हो मित्रांनो, जसं काही मला जो माझा फर्स्ट डेस्टिनेशन होता ऋषभच्या घराच्या इकडं, फायनली मी आलेलो आहे. रस्ता एवढा अवघड होता की माझा काय सांगून फायदा नाहीये. नशीब माझं एवढं चांगलं की फक्त पाऊस नाही लागला मला, त्याच्यामुळे मी व्यवस्थित पोहोचलो इकडे एकदम सुखरूप. अगर पाऊस असतं तर मला इकडे यायला कम से कम 3 वाजले असते. फायनली आता ऋषभच्या इकडे आलोय. इकडनं आमच्या पुढची जर्नी स्टार्ट होईल. जरा फ्रेश होतो इकडे. तेव्हा गणपती गजानना दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही यंदा पण ट्रिपला निघालोय, तुझ्या दर्शनासाठी येतोय. आमची ट्रिप सुखकर होऊ दे, ट्रिपमध्ये कुठलं विघ्न येऊ देऊ नको. पोरांनी नवीन नवीन गाड्या घेतल्यात, त्यांना बुद्धी दे का जोरात चालू नको देऊ, अशी बुद्धी दे. अंगात ऊत नको येऊ देऊ. अशी कोणाची ट्रिप सालाबादप्रमाणे जशी तू नेहमी सफल करतोस तशी यंदाची ट्रिप सुद्धा सफल कर. आम्ही तुझ्या दर्शनासाठी येतो. गणपती बाप्पा जय महादेव. चला, आमचा आता सगळं संपलेला आहे कार्यक्रम. इथनं आमच्या प्रवासाची सुरुवात होत आहे. आता रस्ता तिकट आहे, आपल्याला माहित नाही कुठं मागून पडले काय आले कार्यक्रम होऊ शकतो. आणि आता ती टाईम आहे ना 4 ते सकाळी 7. हा विजिबिलिटी कमी असते. चौकाशाला काही अडचण नाही, काही घाई नाही. तिथं आपल्याला जाकडे भाई आमचे परमनंट मेंबर आहे. कोणाला नॉलेजची गरज असेल तर जाकडे भाईला कॉन्टॅक्ट करू शकतात. आमच्या मोठ्या गाड्या त्यांनी ते लाईट लावलेले, त्यांनी एक 2 गाड्यांच्या मागे राहा, जेणेकरून ज्यांच्या गाड्यांना लाईट आहे ना, लाईट कमी येतात ते चांगला फोकस करतील. असं तुम्ही तुमची 4-5 जणांची ॲडजस्टमेंट करा ना राहा. तो दोस्तों, जैसे कि देख रहे हैं कि हमारी ट्रिप बहुत अच्छे से चालू है. अभी हमारा नेक्स्ट पॉइंट है करजत. तो करजत में जाके रुकेंगे, देखते हैं आगे. अभी नाश्ते का पॉइंट है हमारा. तो जसा आमचा नाश्ता करायचा प्लॅन आहे, बट आता प्लॅन कुठं आहे ते कळत नाही आहे. सगळी पोरं तिकडं थांबली आणि मी इकडं आलो आहे संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इकडं. तर जसं तर तुम्ही बघू शकतात, आत्तापर्यंत आमची 150 किलोमीटरची राईड झाली आहे. पण माझ्यासोबत एक गेम झाला आहे. माझ्या घरापासून मुरबाड आहे 150 किलोमीटर, पण पोरांनी मला वाड्यावरनं फिरून बोलवला. तर का फिरवला त्याचा अजून मला अंदाज आला नाही आहे. आता आल्यावर बघू. नाश्ता करायला बसल्यावर काय विषय होतो. कर्जतमध्ये आम्ही ठाकरे मिसळला थांबलेलो आहे. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू भगिनींनो आणि भावांनो, जागडे बाय काय 2 शब्द ओके. बघू शकता आमचा झेंडावंदनचा कार्यक्रम होता. झेंडावंदनचा आमचा कार्यक्रम संपलेला आहे. हे आमचे कार्यकारी ऋषभ भोईर साहेब. कुठले? ऋषभजी भोईर साहेब. त्यानंतर हे आमचे, आणि हे आपली ब्युटिफुल इकडे उभे आहे. इथनं आमचा निघायचं. नेक्स्ट कार्यक्रम कुठला आपला? पाली. तर जसं की बघू शकतात, वरद विनायक विनायक क्षेत्र महाड त्या ठिकाणी आलेलो आहे. हे आमचे सगळे पलटन पर आलेले आहे. ऑलमोस्ट आमचे अर्धे ब्लॉगर आहे. वीडियो शूट अलाउड तो नहीं, बट मैं रिस्क ले रहा हूँ. ये हमारी सारी मंडली यहाँ पे बैठी हुई है. अभी यहाँ पे हम लोग एक आरती लेने वाले हैं गणपती बाप्पा की. कामाला सुट्ट्या घेऊन पण कामं करायचे असतात. अशा लोकांना न आणलेलं बरं असतं मित्रांनो. जसं की मित्रांनो, आता पालीच्या दर्शनाला आलेलो आहे आणि हे आमचे गँग आता एंटर करते. सगळ्या गाड्या पार्किंगला लावले. फर्स्ट टाईम आलो आहे पालीला. भरपूर दिवसाची इच्छा पण होती यायची. शेवटी राईड करता करता पोचलो होते. आज भरपूर दर्शन होणार आहे आमचे. एक ऑलरेडी महाडला जाऊन आलो आहे, आता पालीचं दर्शन आहे.
प्रॉब्लेम आमचा एवढा मोठा आहे ना, आमचे रायडर एवढे आहेत की अर्धे मागं अर्धे पुढं, दर 20 मिनिटाला आमचा ब्रेक होतोय. हे पहा आमचे अर्धे रायडर इकडे उभे, हा एवढा सुंदर निसर्ग आणि आमचे अर्धे रायडर तिकडे उभे. मला अजून नाही म्हटलं तरी एक 80 किलोमीटरचा प्रवास करायचा बाकी. अजून बघू काय करतात. आमची एक गाडी मोठी गाडी पुढे आहे, बाकीचे माणसं इकडे आहे. काय होतं आता बघू. सुंदर एवढा सुंदर निसर्ग. आज मध्येच आम्हाला पाऊस लागतो, आम्ही रेनकोट घातल्यावर पाऊस जातोय. हे बघा आमचे अर्धे रायडर असे फिरतायत. हा एवढा सुंदर मुंबई गोवा हायवे. अजून काय पाहिजे. ही आपली सुंदरी. हिला आता धुतो थोड्या वेळात. इथं लय वाट लागलेली दिसते. मित्रांनो आम्ही इकडं आलेलो आहे सवतसाडा धबधबा बघायला. पण इकडं आम्हाला पाणी कमी मिळालं आहे, पण तरी आम्ही जाणार आहे इकडं. आमचा ॲक्च्युली वेगळा प्लॅन होता, बट आमचे ट्रिप प्लॅनर काय आता डिसाईड करतात काय माहीत नाही, पण जायचं तर आहे. पण तोपर्यंत आहे व्ह्यू एन्जॉय करा. वन ऑफ द बेस्ट व्ह्यू आय एव्हर सीन. हायवे मुंबई गोवा हायवे. इकडे तुम्ही येऊ शकाल आणि इकडे रस्त्याच्या कॉर्नरलाच आहे सवतसाडा धबधबा. बघू शकतात किती मोठा धबधबा आहे. कॅमेऱ्यात फार छोटा दिसत असेल, बट खूप मोठा धबधबा आहे. जवळून आम्ही गेल्यावर तुम्हाला दाखवतो. चला रे टाइमपास ना करू. यो बघा बिल्डर. यो माय बॉय. बस 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 तूच आहे तूच आहे. तर जमलेल्या सर्व माझ्या मित्रांसोबत इथं आलोय मी. कुठला धबधबा बघायला आलो आपण? सवतसाडा. आईच्या गावात पाणी कुठे काय झालं मला त्याच नाही कळत अजून. अरे किती पाऊस कमी झाला. थोडा वेळ आलो मावशी. लगेच 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 आलो. 5 मिनिटात आलो. गरम करून ठेवा. काय नव्हतं तुला? आपल्याकडे एवढी एनर्जी बेकार की धावत चढू शकतो, पण दाखवणार नाही. याच्यावरनं कळतं की आपल्याला कसली गरज आहे. जसं की प्रॉमिस केलेलं मी तुम्हाला धबधबा जवळून दाखवणार, तर मी तुम्हाला जवळून धबधबा दाखवतोय. या बघा, भिजा आणि घरी जावा. दुसरं काही नाही आयुष्यात. जमलेलं तर आवर आपण बेकार जमलं. पावसाचा जोर चढा प्रमाण वाटतोय. बघू आता. आमचा परशुराम मंदिरला जायचा प्लॅन आहे. माईट बी माझा मोबाईल स्विच ऑफ होऊ शकतो, म्हणून चार्जिंगचे थोडा वांदे. परशुरामचे व्हिडिओ मी अपलोड करायला ट्राय करेल. जस्ट कीप वॉचिंग. रहाड एक पाझर रहाड आहे. त्याच्यातला पाणी सुकणार नाही, कधी सुकणार नाही. हिला आत म्हणून पाझर रहाड. पहिला छोटासा आहे असतो, पण पूर्ण करून घेतलाय पाण्यासाठी. छोटासा असतो, जसे आपली कशी बोरिंग असते पाझर. हा जिनावा तसं याला आहे. हे सुकणार कधीच नाही ना, पाझर रहाड आहे. दोस्तों मैं यहाँ से गायब होता हूँ क्योंकि यहाँ से चिल्ला रहे कब से कि आना है. आज का सेकंड डे. गुड मॉर्निंग. मैं स्वागत करता हूँ आपका फिर से. हे भाई चला फोटो काढायला. इकडं की तिकडं आता बघितलं. हे असं आहे जाकडे बाईचं. मी आता चाललो घरी. जाकडे बाई मी चाललो घरी. मला तो 2 वेळा पळवला. मी बोललो तो इकडनं येतो, मी इकडनं आलो. सो दसरा मित्रांनो फायनली आपला गॉगल मिळालेला आहे आणि इकडे आमची मंडळी सगळे जमलेली आहे. सगळ्यात भयंकर म्हणजे आता रिषभचं काम झालेलं आहे. रिषभला गाडी लावायला जागाच राहता. घे काढ फोटो. अजून तुला आधीच बोललेलं. जा ना शेवटी हाय हाय. याला पण जागा ना गाडी लावायला. एकदम शेवटी फोटो फ्रेममध्ये पण नाही येणार तू. जसं आपल्या टीमचा लाईनअप झालेला आहे फोटोशूटसाठी. आता इथनं आम्ही निघणार एक 10 मिनिटात ऑलमोस्ट एक फोटो काढून. जागडी भाई अजून पण आमच्या त्रासातच आहे. म्हणजे पाहुणे वाटून गेले अजून. यांच्या पोरींच्या कधी पोरींपेक्षा वाईट यांची हालत आहे. जागडे भाई आपण रेडी आहे. हे तो रिषभ आणि हे दोघांपाई यांनी वाईट लावले. यांनी त्या रिषभने मग यांनी नको केला. रिलॅक्स. जसे की जाकडे बाईने 2 शब्द चांगले सांगितले आम्हाला. आता आम्ही नेक्स्ट राईडची आमची सुरुवात करतोय. तर रिषभ भोईर साहेब
जाकडे भाईंनी जो आपल्याला आता नॉलेज दिलं त्याबद्दल तुमचे 2 शब्द. चकली भाई आपल्या प्रत्येक ट्रिपमध्ये एकदम नॉलेजेबल पर्सन आहे. कुठे पण आपण जातोय तर त्या ठिकाणी प्रत्येक जागेची खासियत आणि आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन चकली भाई करत असतात. बस हीच त्यांची खासियत. जाकडे भाईंचा एक विजय असतो. सुंदर एक असा प्रवास करून आम्ही आलेलो आहे मार्लेश्वरला. तर माझ्यासोबत जाकडे भाई त्या रस्त्याबद्दल आणि त्या निसर्गाबद्दल. जबरदस्त आहे ना, फुल हेअरपिन टर्न आहेत, एकदम जबरदस्त रस्ता आहे. जवळपास ही सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये मार्लेश्वर देवस्थान एकदम जबरदस्त बसलेलं आहे. आता आम्ही चढायला सुरुवात केली, 20 मिनिटं लागतात चढायला. किती पायऱ्या चढायच्या आपल्याला? पायऱ्यांची आयडिया नाही आहे, अंदाजे 500-600 500-600 असतील. तिकडा रिषभ थांबलेला आहे अजून. नडतोय मी सायमल्टेनियसली 400 पायऱ्या झाले का आपले? कॅमेरा पकडू का तुझा इथं हाऊ करायला? नाही मी दमलो नाही अजून. नाही ना. जमत नाही रे भाऊ मी. ओके चला. ते कसं सध्या 10 दिवस झाले जिम बंद आहे ना, असं त्याच्यामुळे जरा दमलोय मी. ओके हाय कॅपॅसिटी आहे तेवढ्या आपण चढू शकतो. हरवलेला म्हणून मी इकडे बसलो, त्याला शोधत आलेलो. अरे चला पुढे येतोय. नाही दमलो नाही आम्ही. काय त्रास तुम्हाला? थोडं छातीत दुखताय? ठीक आहे, काय बोलू नका तुम्ही, सायलेंट राहा. घरी फोन लावायचा लगेच? नाही गरज नाही, तेवढी वेळ नाही ना. दर्शनासाठी गर्दी तर दिसते आज, पण सॅटर्डे असल्यामुळे माइट बी गर्दी इकडं. असे नॉर्मल डेजला गर्दी नसते इकडं. येऊ शकतात पण गर्दीचं प्रमाण आहे. लाईन लावलेली आहे सगळ्यांनी. एंट्री बघू शकतात, खूपच छोटी एंट्री आहे. मार्लेश्वराय शिव मार्लेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. मित्रांनो, जसं की आम्ही आरेवारेच्या जवळ आता पोहोचलेलो आहोत. इकडे आम्हाला एक सुंदर असं दृश्य दिसलेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही थांबलो आहे. खास वातावरण आणि समुद्र बघण्यासाठी आम्ही थांबलो आहे. आणि आमचे मागचे मेंबर पण अजून आलेले आहेत. मित्रांनो, आता आरेवारे बीचला आलो आम्ही. इकडनं आमचा प्लॅन आहे की नाश्ता करायचा आणि निघायचा. बट पोरांचं म्हणणं आहे की त्यांना तो जो व्ह्यू असतो ना, तो मागच्या ब्रिजवरनं बघा इकडं तिकडून त्यांना यायचं आहे. मग आमचं डिसाईड असं झालं आहे की थोडा वेळ नाश्ता करून रिटर्न त्या रस्त्याने जाऊन रिटर्न तिकडनं यायचं. पोरांची इच्छा आहे तर पूर्ण करावंच लागेल, कारण की त्याच व्ह्यूसाठी खास आम्ही इकडं आलं तर तिकडे जावंच लागेल. पण तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता. सी एवढं हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे. फक्त एवढा स्ट्रगल केला. ही गाडीची कंडिशन आहे, ही माझी कंडिशन आहे. ह्या व्ह्यूसाठी फक्त आम्ही इकडं आलेलो आहे. आणि तुम्ही या नक्की या. आरेवारे वन ऑफ द बेस्ट प्लेस इन कोकण. हीच मजा आहे कोकणात. आणि एवढं लांबून इकडं आल्यानंतर तुमचा जो थकावट असतो ना, त्रास जो झालेला असतो तो बिलकुल होत नाही. कारण की हा व्ह्यू बघूनच तुमचं सगळं माइंड एकदम फ्रेश होऊन जातं.
अशा एक सुप्रसिद्ध प्लेसवर आम्ही आलेलो आहे. आरेवारेचा जो कॉर्नर आहे इथे नेहमी लोक फोटो काढायला आणि खास करून व्हिडिओ काढायला येतात. इकडं आम्ही आलेलो आहे. बघू शकतात हा सुंदर निसर्ग. भले आम्हाला सूर्य तर नाही भेटला बट हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकतात जे आम्ही आता करतोय. सो मित्रांनो आजचा दिवस आमचा इथं संपतो. दुसरा दिवस. आता इथनं आमची जेवणाची वेळ झाली. ब्लॉग अगर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्की करा. भेटूया आपल्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. सेम ट्रिप कोकण ट्रिपच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.